सदाभाऊ खोत आणि माझ्यात कोणताही वाद नव्हता, मात्र वैचारिक मतभेद जरूर होते, असं स्पष्टीकरण खासदार राजू शेट्टींनी दिलंय. घर आहे म्हणजे भांड्याला भांडं लागणारच, मात्र आता वाद मिटला असल्याचं देखील राजू शेट्टींनी म्हटलंय. त्यांच्याशी बातचीत केली आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे यांनी. जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खासदार राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत यांच्यात बिनसल्याचं वातावरण निर्माण झालं होतं. अद्यापही तशाच पद्धतीचं वातावरण असल्याची चर्चा आहे. या संदर्भात स्वतः खासदार राजू शेट्टी आपल्यासोबत आहेत. सर, कशा पद्धतीचं वातावरण आता दोघांच्यात आहे? नाही, वातावरण असायचं कारणच काय, कारण एकतर आम्ही दोघं दीर्घकाळचे मित्र आहोत आणि आम्ही तारुण्यात एकत्र आलो आणि आता जवळजवळ दोघंही 50शीपर्यंत पोचलेलो आहोत आणि आमच्यामध्ये व्यक्तिगत पातळीवर दुरावा निर्माण व्हायचं काही कारणच नाही आहे. राहता राहिला काही तात्विक मतांतर असली तर ते असतंच. ते जिवंतपणाचं लक्षण आहे, कारण कुठल्याही चळवळीमध्ये प्रत्येक कार्यकर्ता स्वतंत्र बुद्धीचा असतो, स्वतंत्र विचाराचा असतो आणि प्रत्येकानं आपापल्या विचाराचा आदर केला पाहिजे असं मला वाटतं. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा एक प्रमुख म्हणून किंवा ह्या सगळ्या चळवळीतल्या माझ्या सहकार्याने माझ्याकडे प्रमुख पद दिलेलं आहे आणि एका अर्थानं कुटुंब प्रमुख म्हणून मला या कुटुंबाकडे बघायला लागतं आणि मग कुटुंब प्रमुखाला काही काही वेळा कटू निर्णयसुद्धा घ्यावे लागतात किंवा कटू बोलावं लागतं. त्या पद्धतीने काही बोललो असलो तर ते मी ज्या ठिकाणी आहे, जे लोकांनी माझ्याकडे जो अधिकार दिला त्या अधिकाराला अनुसरून दिलं. त्यामुळं यात काही वैचारिक अंतर पडायचं काही कारण नाही. खरं तर सदाभाऊ खोत यांच्या मुलग्याच्या उमेदवारीवरून तुमचा वाद सुरू होता आणि आता निवडणूक प्रचारासाठी तुम्ही गेला नाही, अशा पद्धतीची एक नाराजी सदाभाऊ खोत यांनी व्यक्त केली. त्यात काय? नाही, वैचारिक असं भांडण आमचं नव्हतं किंवा वादही नव्हता. तो विचार मी मांडलेला होता की आपण इतरांच्या पेक्षा वेगळे आहोत म्हणून लोकांनी आपलं नेतृत्व स्वीकारलेलं आहे. सदाभाऊ खोत आणि राजू शेट्टी या संघटनेची दोन चाकं असं सांगत सदाभाऊ खोत यांनी आता झाला गेला वाद मिटवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुमच्यात काही चर्चा झाली या निवडणुकीच्या नंतर या गोष्टीवर? नाही, वाद झालेलाच नाही आहे. मी पुन्हा पुन्हा स्पष्ट करतो, वाद हा झालेलाच नाही आहे. थोडंफार असेल तर काही मतांतर असेल आणि ते चळवळीमध्ये असणारा प्रत्येक कार्यकर्ता स्वतंत्र बुद्धीचा असतो आणि त्यामुळे तेवढं असणं शक्य. आणि घर म्हटल्यानंतर घरामध्ये भांड्याला भांडं लागणारच आणि भांड्याला भांडं लागलं याचा अर्थ घरात स्फोट होणार आहे असं काही समजायचं कारण नाही. तेच राजू शेट्टी यांनी आपली भूमिका स्पष्ट केलं. कुटुंब प्रमुख म्हणून सदाभाऊ खोत यांना त्यांनी सावरण्याचा यामध्ये प्रयत्न केल्याचं आपल्याला स्पष्टपणे दिसून येते. कॅमेरामॅन संदीप पाटीलसह ज्ञानेश्वर साळुके, जय महाराष्ट्र, कोल्हापूर.